यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये समर्थ भारत सशक्त ठाण या संकल्पनेद्वारे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडणारे चित्ररथ असावेत. तसेच नागरिक म्हणून आपण कोणत्या सुधारणा करू शकतो याचं प्रदर्शन किंवा देखावे उभारले जावेत, अशा अपेक्षा यंदाच्या स्वागताध्यक्ष आणि विदुषी निरूपणकार धनश्री लेले यांनी व्यक्त केली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या स्वागत यात्रेच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदाचे हे 26वे वर्ष आहे. यंदा 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या तयारीला 1.5 महिन्यापूर्वीच सुरुवात झाली असून सोमवारी पार पडलेल्या नियोजन बैठकीत स्वागताध्यक्ष धनश्री लेले या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. शहरातील वाहनतळांची संख्या, फेरीवाल्यांचा प्रश्न यांसारख्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विषयांचं चित्ररथातून सादरीकरण व्हावे. नागरिक स्वतः कशाप्रकारे सुधारणा घडवून आणू शकतात या विषयावरती भर देण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं. आजकाल सण साजरे करण्याची पद्धत बदलत चालली आहे. किमान 12 महत्त्वाच्या सणांची माहिती, त्यामागील भारतीय संस्कृतीतील विचार आणि आज आपण त्या सणांना कसे साजरे करतोय यावर जनजागृती करण्याचा प्रयत्न स्वतः वैयक्तिक पातळीवरती करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.